जय महाराष्ट्र तुम्हाला सगळं तर आज आपला व्हिडिओ ब्लॉग नाही ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग म्हणजे आपण आता जातो आहे गावाला जातो आहे. आज तारीख 20 तारीख आहे. काल शिवजयंती होती. शिवजयंती शुभेच्छा. 20 तारीख आता संध्याकाळी. आता पहिलं तर मी सांगतो, पहिलं तुम्ही जाणार आहे कॉलेजला लेक्चर वगैरे अटेंड करणार आहे. 1-2 असाइनमेंट सबमिट करणार आहे. त्याच्यानंतर मग घरी येतात, थोडीशी पॅकिंगमध्ये करणार आहे. अशी तर पॅकिंग झाले, मोस्ट पॅकिंग झाले. आता शिवायचा आहे 2-3 नंतर मी शिवायचा आजूला कॉलला आणि सोडूचा ट्रेननी जाणार आहे कोकण त्याचं. आता जाऊया. आता कॉलेजला जाणार पाहिजे. कॉलेजला लेक्चर वगैरे अटेंड खाली करत नंतर घरी येईल. धारलीत असेल म्हणून बोललो सकाळी संध्याकाळी ब्लॉग शूट करायला भेटतात. त्या धारलीमध्ये असेल म्हणून बोललो सकाळीच करून टाकतो. घरी कोण नसतं सकाळी करून टाकतो ब्लॉग स्टार्ट. तसं बघू. आता जाऊ कॉलेजला. कॉलेजला ब्लॉग शूट नाही करत, डायरेक्ट जातो जायचं आम्हाला सांग. तर चॅनलवर नवीन असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता निघतोय 5-10 मिनिटात. जर धांदलीमध्ये शूट करायला भेटलं तर फक्त व्हिडिओ काढेल, बॅकग्राऊंड रिमूव्ह करेल. सोनूचा टाइमपास करतोय, अनुजा पण टाइमपास करतोय. 7:30 वाजले, 8:30ची ट्रेन आहे. पटपट या टाइमपास कर रहा है तू. आता काय करणार ते. आता जाऊया घाटकोपरला ठाणे किंवा दादर ट्रेन मारूया सीधा आणि तिथे एक्सप्रेस. सगळेजण टाइमपास करतात. कोणतं पण काम टायमावर होत नाही, टाइमपास करतात. आणि ब्लॉग खूप लेट आहे. लेट म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉग टाकलाय. नवीन असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुढे भेटूया. आता आपण ठाण्याला पोहोचलेलो आहे. ठाण्यावरनं ट्रेन मारायचं तिथं रोहनदा आणि सोनूदा. धांदलीमध्ये मी तुम्हाला पोहोचलेलो ना. गावाला जायचं टायमाला धांदल होते. आता सुरतला येतोय आणि सुरतला घरी गेलं आहे काय माहिती नाही. आता जाऊया ट्रेनमध्ये भेटूया. आता मध्ये भेटत जाऊया. आता जास्त मला बाहेर तिकीट वगैरे काढून आता ठाणे स्टेशनला आलेलो आहे. बघूया काय लागले. ट्रेन पण लागले. सुचिता पण ॲड झाला. सूरज आता डायरेक्ट आहे ना CHMTला येईल. 1-2 मिनिटात ट्रेन येऊन जाईल. आता ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये बसलं आणणार होता. मग तिथं कुठे घेणार कुठे घेणार होतं. पाय बसतो भेटले जागा दादर आहे. दादरनंतर आता सुधायची वाढ वाटतं CHMTला तर ये. त्याच्यानंतर बघू आता काय बोलते बाय. भेटले सुरेशाला आल्या. अरे मर जाता था भाई. सेटिंग यहाँ पे
तर आता उतरलेलो आहे चिपळूण स्टेशनला. जाऊया आता डेपोमध्ये, बघूया आता पुढे काय होतंय. डेपोमध्ये बघूया आता काय भेटेल. जाऊया तर आता आपण पोहोचलेलो आहे चिपळूणला, चिपळूण रेल्वे स्टेशन. आता जरा चाय वगैरे पिऊया. फुल एक नंबर चिपळूण. असा ताट उभा राहणार जरा. सूरजने लेट केला म्हणून एसटी गेली. एसटी आहे अजून लागोपाठ डेपोमध्ये जाऊया, चिपळूण डेपो. अरे पण आणि तिथे जाऊन मग एसटी वगैरे पकडून काय चाय पिऊया थोडी. काय इथं फोटो काढू. ह्याला थंडी वाजते, थंडी वाजते या दोघांना. फोटो तुला थंडी वाजते. बघ कसं मरतंय याच्यावर. आता आता जरा जाऊया, चाय वगैरे पिऊया. त्याच्यानंतर तर जरा 5-10 मिनिटं थांबा. थंबनेलसाठी आहे ना आपलं हे फोटो काढूया, त्याच्यानंतर भेटूया. तर आता थोडा फोटोशूट चालू आहे. खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी आलो आहे गावाला. जरा फोटोशूट चालू आहे, थंबनेल वगैरे टाकायसाठी, थोडे इंस्टासाठी पोस्ट वगैरे म्हणून. बघू शकता चिपळूण स्टेशन. काय करायचं काय आता जाऊया, मध्ये भेटूया. चला. तर आता ट्रेनमधून उतरलोय. फुल एक नंबर मजा आली ट्रेनमध्ये. लुडो खेळत होतो, टाइम कसा निघून गेला समजलंच नाही. आता जाऊया चिपळूण डेपोला. एक होती गाडी आपल्या स्टेशनवरून, तर ती सुटली, लेट झाला आम्हाला. गाडी अर्धा तास लेट होती ट्रेन म्हणून. आता जाऊया डायरेक्ट चिपळूण डेपोला जाऊया. सगळेजण आता तसंच टाइमपास करत जातोय, गाणी वाजतात आणि जातोय. काही ब्लूटूथ कनेक्ट होतंय. अरे तू येईपर्यंत बघा कोणच नाही रस्त्याला, फक्त आम्हीच आहे. डायरेक्ट आता चिपळूण डेपो. चला मग पुढे भेटूया. काय असेल अपडेट तर सांगत राहतो. ब्लॉग येईल लवकरच. तर आता आपण आलेलो आहे चिपळूण डेपोला. 5 मिनिटाच्या अंतरावरती चिपळूण डेपो. खूप चाललो. शिवशाही अर्धा तास झाला चालतोय. डेपो येत आता आला डेपो फायनली. हे बघा टर्न मारली. आता जाऊया फुल. रस्त्याला कोणच नसतं. तिकडनं तुला दुपारचं कपल एक नंबर. आता जाऊया बोलतोय. भेटूया डायरेक्ट मध्ये एसटी मध्ये भेटूया. तिथं ब्रेक घेतला भेटूया. चला त्यासमोर भेटूया. चिपळूण डेपो. तर आता आपण उतरलेलो आहे कारल फाट्याला. हलवतोय कुठे जायचंय कारल फाटा. आता जाऊया थोडं पुढे चालत जाऊया. दमदम येणार आहे. कुठं हवा आहे ना, एअरफोन घालून ना. दमदम येणार आहे. थोडं चालत जावा. आणि असा रुमाल बांधला नाही मला. माहिती आली थोडी कारल फाट्याला.
आणि नंतर थोडा वेळ ना मोबाईल काढला ना आणि हालत बघू शकता काय झाले पूर्ण वाट लागली चेहऱ्याची गावी आलो की चेहऱ्याची वाट लागते फुल एक नंबर थंडी आहे आता बघूया एकदम फोटो आले का जमलं असता ते थंबनेलला टाकून केव्हा आहे तर डायरेक्ट मग इंस्टावरती पोस्ट चला भेटूया पुढे पोचलेलो आहे आपण गावी आपल्या दमदमने आलेलो होईल हे आपलं गाव पेवे चला ब्लॉग मग इथं एंड करतो ब्लॉग एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कसा होता आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग घरी तर घेऊन जा नंतरला ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग आहे का ना चला भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप थकलं आता गावी जायचं आपल्या घरी जायचं फ्रेश वगैरे झोपायचं